खरंच मनापासून वाईट वाटलं. स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवत आहेत. किती लाचारी आहे. अरे नेतृत्व करताना तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना. तुम्हाला आता कळालेलं आहे की टोमणे मारून, एखाद्यावर टीका करून, एखाद्याबद्दल वाईट बोलून दरवेळेला जे तुमचं चालत होतं ना, की त्यांना वाटायचं की आपलं भाषण किंवा आपलं संवाद जनता ही उचलून धरते की काय. परंतु त्याचे परिणाम तुम्हाला जाणवलेत. आता शिवसेना प्रमुखाचं कालचं जर भाषण जर पाहिलं ना, त्याच्यामध्ये काय दाखवलंय? मोदी दाखवत आहेत, कुठं अमित शहा दाखवत आहेत, कुठं एकनाथ शिंदे दाखवत आहेत, कुठं देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत. अरे हे काय चाललंय? अरे शिवसेना प्रमुख जेव्हा उभा राहायचे भाषणाला, त्यावेळेला कोणताही एकही माणूस इतर लक्ष देत नव्हता. फक्त त्यांच्या शब्दावर त्यांचं लक्ष असायचे, कान तिकडे असायचे. शिवसेना प्रमुख काय आज बोलतायत. आणि यांनी त्यांचं भाषण दाखवून स्वतःची दुकानदारी करायचा प्रयत्न केला. काय होतं त्या अधिवेशनामध्ये? कोण होते तिथे? ते नेहमीच आपला भोंगा मुलाखत घेतोय आणि सांगा तुम्ही निष्ठावान कसे आहात, सांगा तुम्ही आता निष्ठावान कसे आहात. आणि बघा हे सोडून गेले नाहीत, आतापर्यंत आहेत आमच्याकडे. काय चिल्लरपणा आहे. स्वतःचं घर वाचवण्याचा हा केविलवाना प्रयत्न काल उबाटा गटाने केलेला आहे. कुठेही असं दाखवलं नाही की इतर पक्षातले 4 कार्यकर्ते आज आमच्या पक्षात आलेत, आमच्या विचाराशी ते संलग्न झालेत. शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय. अरे म्हणा ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, का तुमच्या तोंडातून हिंदू शब्द निघत नाही आता? पुन्हा हिंदुत्व आमचं आहेच. यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. आता यांना हिंदू शब्दाशी ॲलर्जी झालेली आहे, ॲलर्जी. बरं झालं आणखीन काय त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा एक मुद्दा त्यांचा विसरून गेले ते कसे तरी चुकून. मुंबई महाराष्ट्रातून तोडणार, मराठी माणसाला हद्दपार करणार. बरं झालं आलं निकाल. ते एक मुद्दा कसा विसरला हा एक मला प्रश्न पडलेला आहे. म्हणून आता यांचं ही जी काही बकवासगिरी होती ना, ती इतकी कंटाळवाणी होती. आम्ही आमच्या 40 वर्ष शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीच पाहिलं नाही. यावर तुम्ही जशी टीका करताय तसंच भाजपकडून सुद्धा बावनकुळेने टीका केली की आता यांचा आवाज कोणीच ऐकत नाही आणि असा पोरकटपणा उद्धव ठाकरेशिवाय दुसरा कोणीच करू शकता. हो, मी 40 वर्ष पक्षात काम केलेलं आहे. 40 वर्षामध्ये असा तमाशा मी कधीच पाहिला नाही. तो एक जल्लोष असायचा. त्याच नाशिकमध्ये दार उघड बय दार उघड घोषणा, एकच घोषणा झाली ती सत्ता परिवर्तन झालं तर 1995ला सत्ता आली होती. त्या ठिकाणी पक्षातून लोक बाहेर गेले नाहीत हे सांगण्याचा केविलवाणी प्रयत्न होतो. म्हणून हा पोरकटपणा एक तर शिवसेना प्रमुखाचं भाषण दाखवायचं होतं ना, तर त्यांच्या स्वतःच्या आवाजात दाखवायचं होतं, स्वतः त्यांना दाखवायचं होतं. असं डब केलेलं भाषण दाखवून तुम्ही शिवसेना प्रमुखाचा अपमान केला. जिवंतपणे खंजीर खुपसला, निधनानंतरही पाठीतवार केले, असंही बाळासाहेबांचं त्या याच्या भाषणामध्ये शब्द आहे. आता हे कुणाला लागू होतं आता थोडं तर तपासून बघा. जर शिवसेना प्रमुख असं बोलतायत, ते जे वाक्य जर त्यांनी दाखवलं असेल ते कुणासाठी लागू होत आहे? स्वतःच्या घराचे तुकडे केले, असलेले चांगले नेते पक्षातून बाहेर काढले, हे पाप कुणी केलंय? याचं कोणाच्या हातून घडलंय? शिवसेना प्रमुखाला आवडत होतं का? राज बाहेर गेलेत हे शिवसेना प्रमुख कधीच आवडलेलं नव्हतं. नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील, भुजबळ असतील, हे सर्व नेते जेव्हा गेले ना, त्यावेळेला भुजबळ म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखाने त्यांना दुःख झालं होतं. आता तर हे कुणाला ज्याला जायचं त्याने जावं असं म्हणणारे आता आमच्याकडून कोणी जात नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. संजय राऊत आज असं म्हणाले की शिंदे गटाचे पक्षप्रमुख अमित शहा आहेत,
शिंदे गटाने फडणवीस यांची चाकरी करावी, नाहीतर त्यांना पक्षातून दूर केलं जाईल अशी तंबी अमित शहाने दिली. यांच्या कानात, संजय राऊतच्या कानामध्ये अशी तंबी दिल्याचं अमित शहाने फोन करून सांगितलं. अरे किती नालायक लोक आहे तुम्ही रे. तुम्हाला कधीतरी थोडंसं तरी वाटू देणार काहीतरी. राजकारणामध्ये खोटं बोलण्याची एक लिमिट तरी ठेवा. तुम्ही केलेले फोन अमित शहा कधी घेताही नाही, पण अमित शहा एकनाथ शिंदेला फोनवर काय बोलले हे तुम्हाला कळतं कसं. लिमिट ठेवा, लिमिट. खोटं बोलण्याची थोडंसं लिमिट ठेवा. लहान मुलाला जरी विचारलं का संजय राऊत असं म्हणताय तर तो म्हणतो मूर्ख माणूस आहे. ही तुमची असलेली प्रतिमा कधीतरी तुम्ही सुधाराल का नाही. अरे लोक नावं ठेवतात, थांबा आता. बरं शिंदे साहेबाला काय बोललं तुम्हाला घेणं देणं काय त्याची. तुमचा पक्ष कुठे आहे एकदा जाऊन बघा. त्या सिल्वर ओकच्या दराजाच्या आजूबाजूला तर कुठे नाही ना कचरा कुंडीमध्ये, का तर राहुल गांधीच्या बेडरूम मध्ये. हे तर एकदा तपासा तर खरं पक्ष आपला कुठे ठेवलाय लपून त्यांनी. भाटगिरी करणं सोडा, दलाल हो. पक्ष आता तुमचा संपणार आहे हे निश्चित आहे. आता एक बातमी आलेली आहे की हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा मिळालेला आहे. अटकेपासून त्याला संरक्षण मिळालं. अटक जरी करायचं नसेल, त्याला संरक्षण जरी मिळालं असेल तर चौकशीसाठी त्याला बोलवता येतं आणि बोलून त्याची विचारपूस कशी करायची हे मुंबई पोलीस ठरवतील. नवीन एक मुद्दा आलेला आहे. राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिली नाही. राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक उभे करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी काल केली. वा वा वा, शाबास. आता हाच एक मुद्दा राहिला होता त्यांच्याकडं. अरे जो महापौर बंगला तुम्ही गिळलाय ना ते पहा पहिले. शिवसेना प्रमुखांच्या नावावर तर महापौर बंगल्याचं गिळायचा प्रयत्न केला त्याच्याकडे पहा. शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तरी पोहोचतो का. तुम्ही औरंगजेबाबद्दल बोला, तुम्ही अफजल खानाबद्दल बोला, तुम्ही ओवैसी बद्दल बोला, तुम्ही त्या मुसाबद्दल बोला. हे तुमचे भाग्यविधाते आहेत भविष्यातले, त्यांच्याबद्दल बोला. शिवाजी महाराजाबद्दल बोलण्याची तुमची आता पात्रता राहिलेली नाही. तुम्ही आता इतरांचं नाव घेऊन आपली दुकानदारी चालू नका. ती आता चालणार नाही हे लोकांना कळालेलं आहे. आणि असे बालिशपणाचे वक्तव्य तरी उद्धव ठाकरेसारख्या मोठ्या माणसाच्या तोंडून येणं अपेक्षित नव्हतं, परंतु काय करावं. फ्रस्ट्रेशन माणसाला कुठे घेऊन जातं हे त्याचं उदाहरण आहे. आता राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी केली आहे, पण त्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय की हिंदी भाषेचा आग्रह का, त्यामुळे वाद होण्याची शक्यता जास्त आहे. हे बघा, भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे. राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे, आणि तिसरं प्राधान्य जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांशी जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे. हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे. काही लोक आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध, तिथं हिंदीला विरोध. मुलं कुठे शिकतात? इंग्लिश शाळेत. असं वक्तव्य करण्यापेक्षा मुलांचं भवितव्य कसं चांगलं घडेल याकडे लक्ष द्या. आज जगाची भाषा इंग्लिश झालेली आहे, ती आपल्याला वापरावी लागते. आपल्या देशाची भाषा ही हिंदी आहे, ते सगळीकडे चालते, आणि मराठी भाषा ही चाललीच पाहिजे. पण ते राज ठाकरेची मनशी असं म्हणते की पुन्हा तेलुगू कन्नड शिकायचं असेल तर ती का करत नाही अनिवार्य भाषेमध्ये. त्यांनी मागणी करावं, त्याचा विचार केला जाईल. घाटकोपरमध्ये आज गुजराती मराठी वाद पेटला दिसतो. एका सोसायटीमध्ये मराठी लोक गंदे है, मटन मच्छी खाते असं बोलून घेऊन जातं हे समोर आलं. समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात. परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही आहे. सर्वजण मिळून मिसळून राहतात, आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे आमचं मत आहे.
संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा असं उद्धव साहेब, संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा असं उद्धव ठाकरे कशाला दुसऱ्याकडे करतात? तुम्ही पक्षप्रमुख बदलणार आहात का? तुम्हाला पक्षप्रमुख बदलायचं का? अहो, मी त्या पक्षात काम केलेलं आहे. किती दलिताला न्याय दिला तुम्ही, किती मुसलमानाला न्याय दिला तुम्ही. दुसऱ्याला शहाणपणा कशाला शिकवता? दिला तुम्ही. दुसऱ्यांनी काय करावं हे तर तुम्ही सांगणार आहे, आणि स्वतःच्या बुडाखाली काय अंधार आहे तो पाहणार नाही. पहिलं आचरणात आपण आणावं, नंतर इतरांना शहाणपण शिकवावं, हे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख पदी एखादा दलित व्यक्ती करावा असं तुमचं मागणं म्हणणं आहे का, किंवा त्याचं आव्हान आहे? हो, मग यांचं प्रॉपर्टीचं काय होईल? हे स्वतःची मक्तेदारी कधी सोडणार नाही, कधीही ते दुसऱ्याच्या हाती देणार नाहीत. त्यांना आम्ही आहोत. ही जी काय गुरमी आहे ना, ती काही दिवसानंतर उतरेल, आणि उबाटा गट कधीही दलिताला मोठ्या स्थानावर आणणार नाही. राज्य सरकारला किंवा सरकारकडून कोर्टाकडे फटके बसले. नाशिकचा जो अनधिकृत दर्गा खटवला होता त्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली, आणि हायकोर्टाने तातडीने यावर सुनावणी का घेतली नाही? राज्य सरकारचा रोल काय असा सवालही केलाय सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार. ते कायदेशीर मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाने काय टिप्पणी केली, का नाही केली, आणि ते दर्गा का कशी पाडल्या गेली याबद्दलचं स्पष्टीकरण महानगरपालिका देईल. मनपा निवडणुका घेणं माझ्या हाती असतं, तर उद्याच घेतले असते. मात्र ते कोर्टात आहे तेव्हा काहीच करता येत नाही अशी हतबलता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. हे निश्चित आहे ना, आरक्षणाचा विषय आहे. कोर्टाला आम्ही विनंती केलेली, वारंवार विनंती केली की हे तातडीने घ्यावं. कोर्टाने एका वेळेला अशी टिप्पणी केली की निवडणुकीमुळे काही अडलंय का, आणि म्हणून कोर्टाच्या मनावर असलेलं निकाल त्याबद्दल आता आम्हाला इंटरफेअर करता येत नाही. ज्या दिवशी निकाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही इलेक्शनच्या बद्दलचं इलेक्शन कमिशनरला विनंती करू आणि तातडीने निवडणुका लावून घेऊ. बरं, काल उद्धव ठाकरे बोलताना एक म्हणाले, त्यांनी भाजपचं कौतुक केलंय बुद्ध संघटना व्यवस्थेचं. जर असं काही आपण करू शकलो तर आपल्यालाही यश मिळेल असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले. एकीकडे सांगायचं की भाजपला आम्ही मोठं केलं, निश्चित मोठं केलं ते बाळासाहेबांनी, शिवसेना प्रमुखांनी, परंतु त्याच्या मोठेपणाच्या आडून भाजपने आपली रणनीती आखून आज पक्ष वाढवला, हे कुणालाही मान्य करावं लागलं. आणि मी एवढा पक्ष वाढल्यानंतर तुम्ही जेव्हा जे वाढलेले होते तुम्ही खाली का गेले, याच्यासाठी भाजपसारखं चिंतन शिबिर आता उभाटाने घेतलं पाहिजे. इतरावर टीका करणं बंद करून ज्या दिवशी ते पक्षाकडे लक्ष देतील त्या दिवशी त्या पक्षाला थोडी दागदुग जी बाकी आहे, दुखदुखी, ती कायम राहील असं मला वाटतं. अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या नावाने बनावट शिवसेना स्थापन केली, निर्माण केली असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे का? 12 कोटी जनतेचा हा महाराष्ट्र, त्यांनी 60 आमदार निवडून दिले, लाखो लोकांनी जे मतदान केले ते मूर्ख आहे? संजय राऊत हुशार आहे. म्हणून आम्हाला जे काही मिळालंय ते जनतेचे आशीर्वादन मिळालंय, आणि आमची शिवसेना ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे जाणारी शिवसेना आहे. पालकमंत्री पदाचा रायगड नाशिक मधला वाद, मध्येच शिंदे साहेबांनी घेतली राज ठाकरेंची भेट, या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्ये झालेला तो कार्यक्रम, तर मुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली, आणि नाराज असले की ते दरेगावला जातात असं म्हणतात. असं नाही हो, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आणखीन पुरेपूर ओळखलेले नाही. मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा बरोबर राहिलेलो आहे, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे. मुख्यमंत्री असताना ते दरेगावला जात होते, त्यापूर्वी सुद्धा मंत्री असताना ते दरेगावला जात होते, आणि आपल्या मातीशी असलेलं नातं हे चांगतेने कायमस्वरूपी टिकवलेलं आहे, मुख्यमंत्री असताना सुद्धा. आणि आताही ते जे गेलेत ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी गेले. दरेगावचा संबंध नेहमीच राजकारणाशी जोडला जातो, हे चुकीचं आहे. एखाद्याला आपल्या गावी जाणं हा काही दोष नाही आहे. पूर्वी असं म्हणायचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, परंतु मुख्यमंत्र्यांनी ते जे निर्माण केलेलं स्वर्ग आहे एकदा यांनी जाऊन पाहायला पाहिजे. अनेक जणांनी जाणता राजा पदवी लावली, पण खरे जाणते राजे देवेंद्र फडणवीस आहेत असं रवी राणा. जाणता राजा कोण आहे आता याच्यावर आम्ही काही बोलणार नाही.
ज्याला जाणता राजा बनवायचं आहे, स्वतःच एवढे हुशार आहात तर स्वतःच जाणते राजे व्हा ना. इतरांना उपाध्या देऊन वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच ती उपाधी लावून घेतली तर बरं होईल. बरं, एक तुम्ही लपवून ठेवलेली बातमी, तुमचं खातं 100 रुपये घेत आहे, मेट्रो साफसफाई करणार आहे, सामाजिक न्याय विभागानं पुढाकार घेतला आहे, जे काही मजूर म्हणतात त्याच्यावरचा हा उद्धार आहे, चांगली गोष्ट आहे. काय म्हणजे त्याचं सगळं हे बघा, जग आता पुढं चाललेलं आहे. त्या पद्धती ड्रेनेजमध्ये किंवा त्या लाईनमध्ये जे लोक उतरतात ना, ते एक तर भरलेलं असतं, त्याच्यामध्ये इतकी दुर्गंधी असते, त्याच्यातून निर्माण होणारा वायू हा प्राणघातकच असतो. मग त्याच्यामध्ये काही लोक दारू पिऊन उतरतात, मृत्युमुखी पाडतात. तो मैला हाताने पूर्ण काढणं हे अत्यंत घाणेरडं काम आहे. म्हणून आता माझ्या खात्यातर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका ज्या आहेत त्यांना पहिल्या प्राधान्य देऊन त्यांना एक रोबोट, आता एक नवीन निघालेलं मशीन निघालेलं आहे, ते मशीन प्रत्येक महानगरपालिकेला द्यायचा आमचा मानस आहे. माणसाने आता हाताने तो मैला काढू नये हे आमचे त्यांना कडक सूचना पण आहेत. आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही ते रोबोट त्याला देतोय आणि त्याच्यानुसारच ते मैला सर्व काढलं जाईल. घाटीमध्ये बनावट औषधाचा पुरवठा होत असल्याचं मागच्या काळात समोर आलं होतं. आता 2 कंपन्या आणि 2 पुरवठादारांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यात आणखीन काही गुन्हे दाखल करता येईल का याबद्दल मी पोलीस कमिशनरशी बोलणार आहे. लोकांच्या जीवाशी खेळणारे औषधं जो निर्माता किंवा जो एजन्सी सप्लाय करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याला ह्या कलमा व्यतिरिक्त आणखीन काही कलमा लावता येतात का याचा विचारसुद्धा सरकारने केला पाहिजे. आहे कोणाचं पाणी प्रश्न एक विषय राहिला आहे की आजपासून ते अंबादास दानवे यांच्या पुढाकारानं शहरातील पाणी प्रश्नांच्या संदर्भात लबाडानो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात होती. बापरे, मोठं आंदोलन करतायत वाटतंय. लबाड लांडग्यांनो, तुम्ही समांतरच्या नावाखाली जे काही पैसे खाल्लेत ना ते पहिले लोकांचे द्या. त्यांच्या टॅक्समधून वसूल केलेला पैसा, त्याच्यावर चालणारी योजना, त्याच्यावर घेणारी तुमची टक्केवारी, त्याच्यामुळे या शहरावर पडलेलं भार आणि त्यांना पाण्यासाठी टाव फोडणारी जनता, याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही हे आंदोलन करण्यापेक्षा प्रायश्चित्त केलं पाहिजे चक्रांती चौकला आणि महाराजांनी तिथून वरून लात मारली पाहिजे त्यांच्या घोड्यांनी, तेव्हा तुम्ही ठिकाणावर याल. म्हणून आम्ही पाणी द्यायचा संपूर्ण प्रयत्न करतोय. आणि जनतेला एवढं माहिती, आम्ही जे बोलतो ते इमानदारीने आणि प्रामाणिकपणे तो प्रयत्न आमचा चालू आहे. लवकरच पाणी देऊ, पण घोड्याची लात तुम्हाला बसल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुलमंडीला जाऊन पडाल एवढं मात्र निश्चित. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये इथे वाद होत आहे. दानवे विरुद्ध खैरे असा संघर्ष होता, पण शेवटी कालच्या त्या नाशिकच्या याच्यामध्ये दोघांचं मनोमिलन झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये आणखी अशी चर्चा आहे की तुम्ही चंद्रकांत खैरे यांना राजकीयदृष्ट्या जिवंत केलेलं आहे, कारण तुम्ही परत परत आमच्या पक्षात घ्या, त्यांचं महत्व वाढलंय म्हणून आता त्यांच्या पक्षात मग वाढलंय. चला, आमच्या बोलण्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये आम्ही असंच झालो होतो. मागे सुद्धा आम्ही उठाव केल्यामुळं अंबादास दानवेला विरोधी पक्षनेता पद मिळालं होतं लायकी नसताना. आणि आताही आम्ही केलेलं स्टेटमेंटमुळं जर त्या पक्षामध्ये कोणाचा सन्मान होत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे. नाही, पण तुम्ही ऑफर दिली होती, खैरे आले नाही, दुःख झालं असेल ना तुम्हाला? ते नाही आले काय ना आले काय, परंतु त्या बिचाराला न्याय मिळाला. ती न्याय देण्याची भूमिका आम्ही जर वठवली असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. ही सगळी धडपड खैरेंना न्याय देण्यासाठी होती. त्यांना न्याय दिला पाहिजे. आताही मला वाटतं तो न्याय काल पुरेपूर मिळाला नाही. भविष्यामध्ये किती काळ तो कालचा एपिसोड चालेल हे आपल्याला पाहावं लागेल. लोटांगणाची पण चर्चा राज्यात, लोटांगण घालणं त्याचा स्वभाव आहे, ती रुटीन प्रॅक्टिस आहे. लोटांगण घालून जर आपलं हेतू साध्य होत असेल तर 10 वेळा लोटांगण घालणारे लोक आता तयार झालेले आहेत. म्हणून स्वाभिमान नावाची वस्तू आता उबाटामध्ये कोणाकडेही उरलेली नाही. झालं ना पाण्याचं टंचाई तर पाण्याचं
अहो, तर सगळीकडे पाण्याची टंचाई असल्यामुळे टँकरची लोक संख्या वाढणार. जिल्हाभरामध्ये पाणी टँकरची संख्या वाढलेली आहे. ग्रामीण भागामध्ये फळबागा सुकून चालल्या तर दुसरीकडे पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा तीव्र झळा या सर्वसामान्य माणसाला बसत आहेत. मोसंबीच्या बागा सुकत आहेत, काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सरकार त्याला गांभीर्याने घेते. त्यामुळे टँकरची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवते. लोकांना पाणी प्यायला कमीत कमी मिळालंच पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. परंतु निसर्गापुढं आता असलेले टेम्परेचर पाहता तर 42 टेम्परेचर आहे शहराचं. निसर्गापुढं हे हातबलता आपली होते हे निश्चितच आहे. परंतु तरी आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. नाशिक हिंसाचारामध्ये काँग्रेसचे हमीद बशीर आणि त्यानंतर शिवसेने ठाकरेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल यांचा समावेश आहे. त्यांना अटक करण्यात आली. त्या संजय राऊतला जाऊन आता सांगा, दंगल घडवणं बंद कर. कालची जे काही नाशिकचा प्रकार झालाय, पोलिसांनी ज्यांना अटक केली ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. संगनमताने शहरामध्ये दंगली करून मुसलमानाचे आम्ही मसी आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्यामुळं आज ज्या लोकांना अटक झालेली आहे त्यांना सरकार तर त्यांची जागा दाखवेलच, परंतु सरकारने हे घडवलंय असं सांगण्याच्या तोंडावर ही चपराक आहे. चला चहा देणार आहे मला आता